सानिका अभिलाष रेवाळे. मी केळेवाडी गावाची ग्रामस्थ आहे. तर सुरुवातीला गाडी सुटली आणि म्हणजे जे नाटकाचं जे टायटल आहे त्याच्यावरून मी विचार करत होती की नाटक कोणत्या कल्पनेवरती आधारित असेल. पण जेव्हापासून नाटकाची कथा उलगडत गेली आणि समाजात घडत असलेल्या प्रत्येक विषयावरती भाष्य नाटकामधून मांडलं गेलं, मग ते स्त्री भ्रूण हत्येचं असो किंवा स्त्री पुरुष समानतेचा असो, एसटी महामंडळाचा प्रश्न असो, आणि आता निवडणुका तोंडावर आल्यात तर त्याबद्दलचा जो पॅच होता तो अफलातून होता. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, गालसुरे विभाग कुणबी समाज वीसगाव कमिटी मुंबई यांच्या सौजन्याने गाडी चुकली आणि नाटक लेखक दिग्दर्शक सुनीलजी माळी सर यांच्या प्रयत्नाने नवीन कलाकारांना एक नवीन व्यासपीठ मिळावं म्हणून या कलाकारांना घडवण्याचं काम माळी सरांनी खूप छानपैकी केलेलं आहे. तरी ठाकरोली विभाग म्हसळा या विभागातील सुद्धा कलावंत या कार्यक्रमात सहभागी आहेत. तसेच मंडणगड तालुका, दापोली तालुक्यातील गुहागर, संगमेश्वर या अशा तालुक्यातील मुलांना नवीन या ठिकाणी संधी मिळालेली आहे. तर मी माळी सरांचे मनापासून आभार मानतो आणि खरंच नाटक हा उत्कृष्ट अप्रतिम असं नाटक आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या नाटकाला प्रतिसाद द्या आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा हा कार्यक्रम कसा झाला. चला तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सत्कार समारंभसुद्धा आपल्याला या कार्यक्रमातून मंडळाचा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. विभाग कुणबी समाज वीसगाव कमिटी आयोजित आजचं हे नाटक गाडी चुकली असं ह्या सुनील माळी साहेबांचं नाटक आहे. खूप छान असं आम्हाला माहितीच आहे की या विभागामध्ये आम्ही ह्याच्या आधी पण आता उठू सारे रान हा हाऊसफुल झालेला होता. त्याचप्रमाणे आजही तसंच हाऊसफुल होणार आहे. आता तुम्ही पाहू शकता बाहेर किती गर्दी आहे आणि आमचा हा गारसोर विभाग श्रीवर्धन तालुक्यामध्ये गारसोर विभाग आहे. त्याच्यामुळे मी बबन केतकर म्हणून सचिव या पदावर काम करत आहेत. खूपच चांगल्या प्रकारे आपला कुणबी समाज चांगल्या कुठेतरी उन्नतीसाठी हा माळी साहेबांनी आज त्यांचा कार्यक्रम आखला आहे आणि खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. त्याप्रमाणे आम्ही पण आमच्या गावच्या सर्व सदस्यांना असं विनंती करेन की असा प्रोग्राम आपणही लावा कुठे ना कुठे आणि आपल्या गावची उन्नती होईल याचा प्रयत्न सर्वांनी करावा. धन्यवाद. थँक्यू. तुमची गाडी गेली वाटतं, सोडू का परत? नाही नको, माघार नाही. परत जाण्यासाठी बाहेर पडली नाहीये. एखादी गाडी मुंबईत जात आहे आणि तुम्हाला मधल्या स्थानकावरती जायचं असेल तर खाजगी गाडीवाले मधले प्रवासी घेतील का? सांगा ना, घेतील? नाही. आता हात दाखवा, एसटी थांबवा, मग नंतर बसा हात हलवत. एक नंबर, भारी, जबरदस्त. सुनील माळी सरांचा कार्यक्रम मी बिनविरोध नाटकसुद्धा पाहिलं.
त्यानंतर मागेच आता त्या दिवशी आपला आता भावकी. उठू सारी आता उठू सारे नाही भावकीला नव्हता, आता उठू सारे रान पाहिलं. हा, आणि आज आपला गाडी चुकली म्हणून पाहिलं, कारण यांचे जे हे विषय आहेत ना खूप चांगले आहेत, ते मनावर गंभीराने घेण्यासारखे आहेत. की कार्यक्रम तर मी आधी सुद्धा बघितलेला, आता उठू सारे रान सुनील माळी सरांचा. सुनील माळी सर माझे मित्रच आहेत, त्यांचा आधीचा पण प्रयोग बघितलेला आणि हा प्रयोग मला बघायचा होता. आणि मी दुसऱ्यांकडून ऐकलेलो सुनील माळी सरांचा प्रयोग खूपच छान आहे. आणि मी सुद्धा जो मसलावाल्यांचा झालेला कार्यक्रम त्यामध्ये मी हे मला मित्रांनी माझ्या सांगितलेलं सुनील माळी सरांचा खूपच कार्यक्रम. आणि ह्याच्या आधी सुद्धा माळी सरांनी आमच्या विजगाव कमिटीमध्ये चांगला प्रयोग झालेला आहे. आता उठू सारे रन, आता उठू सारे रन म्हणजे आपल्या गावातील काही घटना घडतात त्याच्या आधारित आहे. आणि आता सुद्धा त्या तरुण मुलीचा जो प्रयोग दाखवला त्याबद्दल आहे. तर मुलींनी काय करायला पाहिजे तरुणांनी त्याबद्दल आहे. आणि खूपच छान आहे. आणि सुनील माळी सरांना खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो आमच्या श्रीवर्धन गालसूर विभागाकडून. काय सांगते मी आणि कुणबी समाजाच्या वतीनं माझा कार्यक्रम करायला हाऊसफुल केला त्याबद्दल माळी सरांच्या वतीने मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त खूप खूप धन्यवाद. चांगला कार्यक्रम. श्री संतोषजी टाकले साहेब यांचा सत्कार होत आहे. भरत मलेकरांनी 1001 दिलेले आहे, संजय चांदे यांनी 1000 रुपये दिलेले आहे. त्यानंतर मी आमच्या कोळमाने गावचे आणि बोरवली येथे चष्म्याचे व्यापारी चांगलं स्ट्रॉंग असं मितेशजी राठोड साहेब यांचा सत्कार होत आहे. त्यानंतर आमच्या गावचे पुन्हा एकदा कोळमाने गावचे चष्म्याचे व्यापारी प्रभाकर जोशी साहेब येत आहेत. असे संदेश जोशी त्याने आम्हाला 2500 रुपयाची देणगी दिली. विविध प्रकारच्या मूर्ती बनवतात. कांदिवली महावीर नगर येथे शॉप आहे. त्यांचे वडील जनार्दन कालप समाजसेवेची आवड होते, ते आर्टिस्ट कालप यांनी संदेश जोशी आर्टिस्ट कालप आले नाहीत अलिबाग येथून माझे उपस्थित राहिले ते सचिन गोराजी कापूर साहेब त्यांचाही सत्कार होत आहे. आमच्या शब्दाला तर कुठेही काम असेल तर नेहमी तत्पर असे आमचे मित्र हेमंतजी रामाने आणि बदलवाणी त्यानंतर असे नेहमी आम्हाला चांगले सल्ले देणारे आपल्या या विभागाचे आणि सांगली गावचे आमचे खजिनदार राजेंद्र बोले साहेब यांचाही सत्कार होत आहे. पटपेटी माजी चेअरमन नरेशजी शिंदे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांनी स्टेजवर यायचे आहे, त्यांचा सत्कार होत आहे. सुरेश मिसाल यांनी 1000 रुपयाची देणगी दिली आहे. मुंबई महिला सचिव अनुश्री तत्पर असणारी आमच्या अशोक शिंदे तसेच सोनाली शेट्टी यांनी चंद्रकांत दासो आणि सचिव बबन खेडकर यांच्या शुभ हस्ते सर्वांनी कायमच्या गजरात स्वागत करूया. अति सुंदर कार्यक्रम वर्तमान काळा शोभेचा असा सुंदर कार्यक्रम आपण समोर सादर केलेला आहे. हे मनोज रामाने साहेब यांचा सत्कार होत आहे. आपल्या समाजाचे आणि मला वाटतं पहिले सीए झाले असतील. त्यानंतर गावावरून आलेले पुन्हा एकदा आपल्या स्थानिक
त्यानंतर मी आमंत्रित करतो साखरे गाव एक तत्पर कार्यकर्ते आणि आमचे सचिव भवानी केरकर यांचा सगळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करूया. धन्यवाद सेक्रेटरी साहेब. यशस्वी कार्यक्रम झाला असं मानायला हरकत नाही. धन्यवाद. आभारी आहे. नमस्कार बानसे सर. आमचे गणभक्त कोकणवासी प्रवाही संघाचे ते प्रमुख संघटक अनिल काटगे आणि संघाचे अध्यक्ष रवींद्र मुकनाथ, त्याचबरोबर नागासोपाराचे अध्यक्ष आपले अजित गवंडे आणि मी स्वतः मुंबई सेंट्रलचे अध्यक्ष श्रीधर आगरे. आणि आम्ही हा तुमच्या नाट्य मंडळासाठी या ठिकाणी आलोय. हे त्यातले 2 शब्द तरी बोलतील. असं काय नाट्य झालं काय झालं, एक अंक बघितलेला आहे. हा एक अंक बघितला आहे. नमस्कार. ऍक्च्युली लेखक आपले जे ग्रामीण भागावरती म्हणजे कसं आताच्या परिस्थितीमध्ये मुलीने किंवा मुलाने ह्या आधारावरती हे नाटक आहे. आणि खरोखरच जर आपण स्वतःच्या पायावर उभे नसणार आणि एखाद्या मुलीला फसवून जर आपण आणतोय असं त्याने चित्र दाखवलेलं आहे. आणि ते आताच्या घटनेला सत्य आहे. आता जी म्हणजे खेडोपाडी म्हणा किंवा मुंबईच्या ठिकाणी जी मुलं मुली पळून जातात, लग्न करतात, परंतु पुढे उर्वरित जो संसार आहे तो व्हायला पाहिजे. त्यासाठी हे नाटक योग्य आहे आणि ते तरुण मुलांनी पाहावं आणि त्याचं अनुकरण करावं. धन्यवाद. धाब्यावर ना 4 फूट पोचायची. एक क्वार्टर ही आमचा वाईट डाईट. अशी क्यूट लग्नाची अवस्था वाईट. पण हेच बॅनरवर आपला हक्काचा माणूस म्हणून एक फोटो असला हे आमचा दलितर. तुमच्या मागे धावतो संसाराचा चुराडा करणारे मावळे आणि तुम्ही सारे दलिंदर स्वतःच्या सोयीप्रमाणे काव करणारे कावळे. स्त्रीचा जन्म हा सोडण्यासाठी झालाय अशी सगळ्यांची खाना झाली आहे ना. स्त्रीने जन्म केला तर काय झालं? तिच्या जगण्याला तिला किंमतच काय? स्त्रीच तर आहे मग काय झालं? हा तुझ्या सर्व स्तरावर आहे. मुंबईला बसते आणि मी गावाला आली तरी बसते. कुठेही अपवाद नाही. ओ बुवा चला होऊन जाऊ द्या. माझ्या आई पाया पडतो पण आधी घरी कर. त्या पहिल्याला विण्याला पण अक्कल नाही. तो आला तुला इथे रिक्षा हे जे हिंदी दाखवलं लेक्चर शांत मी एकदम जबरदस्त डोळ्यातून अश्रू येण्यासारखं बरोबर आहे. आणि भरपूर आमचं पण सप्टेंबरमध्ये असतो आणि नाटक पाहिल्यानंतर आज आम्ही जवळजवळ 35 वर्ष प्रवास संघटनेच्या माध्यमातून STC निगडीत आहोत. आणि हे आम्ही नाटक पाहिलं तर खरोखरच एक प्रत्येकाचं आत्मीयता प्रवासापासून तर प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले सेवक यांच्यापर्यंत जी व्यथा मांडलेली आहे. तर बरोबर आहे, कारण ड्रायव्हर असतो किंवा कंडक्टर असतो त्याला ऊन पावसाळा किंवा त्या सणवार नसतो, तो सेवा करत असतो. परंतु प्रवासी जर प्रवास करत असताना जर कुठे त्याला प्रायव्हेट सेक्टरकडे न वळताना जर त्याने महाराष्ट्र म्हणजे याच्या ST महामंडळामध्ये जर त्याला कुठलीही जर आणीबाणी आली, गाडी सुटली किंवा गाडी गेली तर तो निवाऱ्यासाठी तो तिथे राहू शकतो आणि तिथे कुठलीही भीती नसते. हे फार महत्त्वाचं दाखवलेलं आहे. मग तिथे महिला असू दे
किंवा पुरुष असू दे, एक संरक्षण आहे. आणि हा एक निवारा जो आहे सरकारने बांधलेला, त्याची जी सेवा चाललेली आहे, ते खरोखर हे एक छान आहे. म्हणजे लोकांना घेण्यासारखं आहे असं मला वाटतं. एस टी वाचावी हा मोठा उद्देश आहे. एस टी वाचेल तर प्रवासी वाचेल, नाही तर मग प्रवासी अन्य ठिकाणी जातो आणि त्याची लुटमार होते. तर एस टी वाचलीच पाहिजे हे आमचंही ब्रीदवाक्य आहे आणि एस टी आपल्या गव्हर्नमेंटचंही आहे. तर चांगलं सादरीकरण केलेलं आहे असं आम्हाला वाटतं. अतिशय छान टिप्स दिल्या, त्याच्यातून जनतेने संदेश घेतला पाहिजे. हा खरं तर वास्तव आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये व शहरामध्ये ज्या घटना घडतात त्या संदर्भात अतिशय मस्त आणि चांगल्या टिप्स दिलेल्या आहेत. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे अंकामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या टिप्स आहेत, प्रत्येकाने ध्यानात घेतल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी यापूर्वीसुद्धा इथे नाटक सादर केलेलं होतं, ते पण मस्त होतं. परंतु हे जे नाट्य आहे ते अतिशय खूप आणि चांगलं आहे. ह्याच्यामध्ये सर्वांनी म्हणजे आपले समाजबांधव असतील किंवा सगळ्या लोकांनी ह्याचं म्हणजे हे घेतलं पाहिजे की या नाटकामध्ये मर्म काय, आणि कलाकार अतिशय आपले छान कामं करतात आणि माईसाहेबांना आम्ही ओळखतो. परंतु अतिशय गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघ आज आमचे श्रीधर आगरे बुवांनी आम्हाला सांगितलं एक नाटक एसटी वरती आलेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही जरा बघायला आलात तर आमचं कुटुंब मेळावा म्हणून असतो. जवळजवळ महाराष्ट्रातून 1000 गाड्या आपण गणपती होळी बिळीसाठी करत असतो आणि एसटी वाचली पाहिजे यासाठी गेले आम्ही 35 वर्ष सेवा करतोय. हे जे नाटक आम्ही पाहिल्यानंतर लास्टला जे ड्रायव्हर आहे त्यांनी जी व्यथा मांडल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. आणखी सुनील माळी साहेबांना मी खरोखर धन्यवाद देईन की आताच्या परिस्थितीला हे पाहिजे. तुम्ही प्रत्येक पॉइंट वाईट पॉइंट केलेले आहेत. पहिला तुम्ही एसटीचा पॉइंट दाखवला, आजकालची जी परंपरा चालली आहेत की प्रेमाची पण तुम्ही दाखवली आहेत. आणि त्याच्यामध्ये एसटीचा जिव्हाळा जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एसटी डेपोवर त्यांचा जिव्हाळा, म्हणजे किती काही प्रॉब्लेम झाला तरी तुम्हाला सुरक्षा ही आहे हे एसटीचे माध्यम दाखवलात, आई बापाची व्यथा दाखवलात. खरोखर आजचा जो नाटक आहे तो आपल्याला प्रत्येक कुटुंबाला घेण्यासारखा आहे आणि हा घेतला पाहिजे. कारण आपण लहानाची मोठं मुलीला करतो, बापाचं प्रेम हे मुलीवरती जास्त असते, आईच्या पेक्षा बापाचं प्रेम असते. आणि हा सगळ्यात जास्त जो हृदय दुखतं ते बापाचं दुखत असतंय आणि तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे धन्यवाद. हा नाटक तुमचा चांगला हो, 100,000 प्रयोग हो हे असे मी देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी चंदना चंद्रकांत घोलप, गालसुरे विभाग, आमचा वीसगाव कमिटी ह्याने जो काय आज नाटक ठेवलं होतं ते माळी साहेबांचं, ते गेल्या वेळेला पण नाटक हे पण छान होतं आणि आताही उत्तमच झालं की ह्याच्यात जे काय दाखवलेले पॉइंट्स ते खूपच छान दाखवले. समाजाला होतील असे. त्याच्यात विशेष करून एसटी महामंडळाचा दाखवला आणि जी आताची परिस्थिती आहे की मुलं स्वतः आधी तयार होत नाही पायावर आणि लग्न करतात आणि ते आई वडिलांना किती त्रास होतो, शिवाय त्यांचं पण भविष्य उत्तम होत नाही हे ते त्यांनी जे दाखवलं ते पण उत्तम. आणि राजकारणाच्या मागे जे धावत असतात त्यांच्या घरातली परिस्थिती काय असते ती पण दाखवली. म्हणजे मुलात बघितलं प्रत्येक पॉइंट इतका छान दाखवला त्यांनी की खरंच त्या माळी साहेबांचा आम्ही आभार मानतो की असं हे नाटक आणि त्यांचे हे नाटकाचे प्रयोग अजून उत्तमात उत्तम व्हावं आणि आमच्या विभागाकडून त्यांना अभिनंदन करतो. खरोखरच आजचा हा गाडी चुकली कार्यक्रम खूप छान, म्हणजे जी रिअल स्टोरी असते आजच्या युगामध्ये काय चाललेलं आहे हे दाखवले माळी साहेबांनी. आणि खरोखरच आज जी पब्लिक आलेली आहे त्याने एवढा सुंदर आवडला हा कार्यक्रम. आम्हाला अशा प्रतिक्रिया येत आहेत की हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये पण लावायचा आहे. त्याप्रमाणे तुम्ही काहीतरी अरेंजमेंट करा. आमचे माळी साहेबांचे चांगले संबंध आहेत, चांगले मित्रासारखे आता वावरतात. ते पण विरारला राहतात, मी पण विरारला राहतो. पण ह्या गोष्टीमध्ये लोकांना जागृती त्यांनी दाखवलेली आहे. खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि बोलायला शब्द पण नाहीत असे त्यांनी त्यांच्या जे हे आहेत म्हणजे जे सर्व कलाकार आहेत एवढ्या छान पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. हुबेहूब जसं काय माझ्या घरी असं काय वातावरण होतं ते डिट्टो दाखवलं आहे. आणि गाडी चुकली जे कंडक्टर आणि ड्रायव्हर त्यांनी जे काम केलं ना खूपच छान, त्यांच्याशी तोड नाही असं त्यांनी कॉमेडी आणि लोकांना एवढं हे प्रबोधन केलं त्यामध्ये त्यांच्या नाटकामधून. गाडी चुकली ह्याच्या आधी ते झालेलंच आहे आपलं हे तू सारे रान,
त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप काही गोष्टी चांगल्या लोकांना देण्यासारखे केलेले आहेत आणि खरोखरच माळी साहेबांचे पुन्हा एकदा मी आभार मानेन. सानिका अभिलाष रेवाळे, मी केळेवाडी गावाची ग्रामस्थ आहे. तर सुरुवातीला गाडी सुटली आणि म्हणजे जे नाटकाचं जे टायटल आहे त्याच्यावरून मी विचार करत होती की नाटक कोणत्या कल्पनेवरती आधारित असेल, पण जेव्हापासून नाटकाची कथा उलगडत गेली आणि समाजात घडत असलेल्या प्रत्येक विषयावरती भाष्य नाटकामधून मांडलं गेलं, मग ते स्त्री भ्रूण हत्येचं असो किंवा स्त्री पुरुष समानतेचा असो, एसटी महामंडळाचा प्रश्न असो, आणि आता निवडणुका तोंडावर आल्यात तर त्याबद्दलचा जो पॅच होता तो अफलातून होता. आणि कारण की आपण बघतो की ज्या पद्धतीने त्या लोकांचं प्रचार सुरू आहे, प्रचार सभा आणि ते ज्यांचं जे काही भाष्य असतं त्या पद्धतीने जे तुम्ही डायलॉग्सद्वारे केलं ते तर खूप अप्रतिम होतं. आणि मी तरुण आहे, त्या पद्धतीने जो तरुणांचा तुम्ही विषय मांडला, मॅरेज विच इज चेंजिंग इन्स्टिट्यूशन, बरोबर बदलत जात आहे ते काळानुसार, त्याबद्दलचा पण जो प्रत्येक पॅच होता तो मला खूप भिडला. प्रत्येक गोष्ट पटली, नाण्याच्या तुम्ही दोन्ही बाजू दाखवल्या. आणि मी खरं सांगायचं तर हे आमच्या घरातलं पहिलं नाटक होतं की आमच्या घरातले सगळे सदस्य या नाटकाला आम्ही उपस्थित राहिलो. त्यासाठी हे माझं नाटक, त्यामुळे हे नाटक माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे की जिथे माझे नातेवाईक, मी आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, खूप शिकलो. नाटकाच्या सगळ्या टीमला खूप 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 शुभेच्छा. आणि सगळ्यांनी खूप, विशेष करून म्हणजे जे तुम्ही स्त्रियांनी जे रोल केले, जे तुम्ही डायलॉग्स केले ते खूप 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 सुंदर होते. सो थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यात मोठा मी शाउट आउट देईन ते म्हणजे कंडक्टर काका, एक नंबर. आणि त्याच्यानंतर जे म्हणजे भाऊजी होते, तुमचं तर अफलातून. म्हणजे मला एका पॉइंटला असं वाटलं की तुम्ही खरंच तुम्ही मद्यसेवन करूनच आलात असं वाटलं. तर तुम्ही खूपच सुंदररित्या म्हणजे सगळ्यांनीच केलं, पण मी सगळ्यांचंच कौतुक आहे. जे मी आता आठवलं ते मी बोलली, पण खूप 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 सुंदर. थँक्यू सो मच. थँक्यू. तसेच गाळसुरे विभाग कमिटी स्थानिक आणि मुंबई यांनी पण भरपूर प्रयत्न केले. तसेच आमचे अध्यक्ष चंद्रकांतजी कासरूम खूप धावपळ, तसेच बोरले साहेब आमच्या कमिटीचे खजिनदार खूप काही धावपळ करून प्रत्येक यांच्यापर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि जे आम्ही सत्कार केलाय म्हणजे जे उद्योजक आहेत त्यांच्या घरी जाऊन सगळ्यांना आमंत्रण करून त्यांना इथे बोलवलं. असं सगळ्यांनी एवढं छान प्रयत्न करून आमच्या मुंबई कमिटीचे तेवढे आभार मानतो, कारण त्यांनी खूप सगळ्यांनी चांगला प्रयत्न केला आणि इथे एवढी मंडळी आली. आमच्या सर्व विसगावच्या सगळ्या समाज बांधवांचे मी आभार मानेन, त्यांनी असं चांगला प्रतिसाद दिला. तसेच स्थानिक मंडळी, स्थानिकच्या आमचे सर्व कमिटी आलेले त्यांचे पण मी आभार मानेन, कारण त्यांनी एवढं गावावरून येऊन इथं चांगला कार्यक्रम. तसेच महेश भांसे युट्यूब लाईव्ह करतायत, खूपच त्यांचं पण सहकार्य चांगलं होतं. त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला तिथे युट्यूबच्या चॅनेलद्वारे सहकार्य केलेलं आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.